हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. माझ्या सुप्रिया पाटील आर्ट अँड ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी त्यांना आपल्या घरात विराजमान करण्यासाठी सुंदर असे सोप्यात सोपे आणि कमी खर्चात होणारे गणपती डेकोरेशन. तर आज आपण डेकोरेशनमध्ये बनवणार आहोत मोर पिसाऱ्याचे डेकोरेशन. हा मोर पिसारा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे सर्वप्रथम कार्डबोर्ड शीट, कात्री, फेविकॉल, ग्लिटर शीट पेपर, त्यामध्ये ग्रीन, गोल्डन, ब्ल्यू, डार्क ब्ल्यू, त्याचप्रमाणे लागणार आहे आपल्याला न्यूजपेपर. हे सर्व साहित्य आपल्याला इथे लागणार आहे. मोर पिसारा तयार करण्यासाठी सर्वप्रथम घ्यायचा आहे तो म्हणजे कार्डबोर्ड शीट. हा कार्डबोर्ड शीट 36 इंच आकाराचा वर्तुळ काढून घ्यायचा आहे आणि तो आपण कार्डबोर्डवर न्यूजपेपरच्या सहाय्याने ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर तो कात्रीच्या सहाय्याने कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला हवा असेल तर तुमच्या गणपती बाप्पाच्या उंचीच्या हिशोबाने तुम्ही कट करून घेऊ शकता. याच्यानंतर आपल्याला मोरपंख तयार करायचे आहेत. तर सर्वात प्रथम आपल्याला पानाच्या आकाराचे एकापेक्षा एक असे 3 लहान आकाराचे कापून घ्यायचे आहेत आणि एक सगळ्यात बदाम आकाराचा छोट्या आकाराचा एक भाग कापून घ्यायचा आहे. कलरफुल मोरपंख बनवण्यासाठी इथं मी ग्लिटर पेपरचा वापर केला आहे. त्यामध्ये ग्रीन, गोल्डन, ब्ल्यू आणि डार्क ब्ल्यू या रंगांचा वापर केलेला आहे. आणि अशाच पानाच्या आकारामध्ये भरपूर असे मोरपंख पिसारा बनवण्यासाठी कापून घ्यायचे आहेत आणि हे मोरपंख कार्डबोर्डवर पिसाऱ्याच्या आकारामध्ये चिकटवायचे आहेत. पिसारा तयार करून झाल्यानंतर तो काठीच्या सहाय्याने टेबलावर अरेंज करून घ्यायचा आहे. मोरपंखाच्या पाठीमागून एखाद्या पिनच्या सहाय्याने होल पाडून त्यामधून कलरफुल लाइटिंग लावायची आहे. अशा पद्धतीनेच बाप्पाच्या आजूबाजूला तुम्हाला हवी असेल तशी सजावट करू शकता, जेणेकरून आपली बाप्पाची आरास सुंदर आणि सुटसुटीत होईल. मेन म्हणजे ती इको फ्रेंडली होईल. तुम्हाला हे बाप्पाचं डेकोरेशन कसं वाटलं हे नक्की कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.